अभिमान जिथे ठाई तिथे दुःखाची वस्ती. संत तुकाराम महाराज म्हणतात की जिथे अभिमान असतो, जिथे अहंकार असतो, तिकडे नेहमी दुःख असतं, तिकडे नेहमी अशांती असते. जर नात्यांमध्ये बघायला गेलं तर नवरा बायकोमध्ये किंवा आई वडिलांमध्ये, बहीण भावंडांमध्ये, नातेवाईकांमध्ये जेव्हा भांडणं होतात तेव्हा एकाच गोष्टीमुळे भांडणं होतात, ते म्हणजे मतमतांतर. म्हणजे एकाच विषयावरती माझं आणि माझ्या वाईफचं वेगळं मत असू शकतं, माझ्या आई वडिलांचं आणि माझं मत वेगळं असू शकतं, किंवा माझ्या बहीण भावंडांचं माझ्या मित्राचं एकाच विषयावरती मत वेगवेगळं असू शकतं. पण माझंच खरं आहे किंवा माझं म्हणणंच बरोबर आहे, माझं मतच एकदम बरोबर आहे आणि नेहमी माझ्या म्हणण्यानुसारच व्हायला पाहिजे. जेव्हा अशा प्रवृत्तीचा मी बनतो आणि माझं एखादं मत मांडतो, समोरच्याचं ऐकत नाही किंवा समोरच्याचं समजून घेत नाही, जेव्हा माझी ऐकण्याची प्रवृत्ती पूर्णपणे निघून जाते, जेव्हा समोरच्याला समजण्याची प्रवृत्ती पूर्णपणे माझ्यातून निघून जाते, तेव्हा खऱ्या अर्थाने भांडणं होतात एखाद्या नात्यामध्ये किंवा एखाद्या रिलेशनशिपमध्ये. फॉर एक्झाम्पल जर बघायला गेलं तर आता मी गाडीमध्ये बसलो आहे आणि गाडी कशी चालवायची, म्हणजे छोटी छोटी गोष्टी असतात, भांडणांसाठी, वाद करण्यासाठी मोठे विषय अजिबात नसतात. फॉर एक्झाम्पल मी आणि माझे पार्टनर, आम्ही दोघे गाडीमध्ये बसलेलो आहोत आणि गाडी कशी चालवायची हा जर विषय निघाला तर मी म्हणतोय की मी ज्या प्रकारे गाडी चालवतोय ती अगदी बरोबर आहे आणि माझंच बरोबर आहे, आणि माझी पार्टनर आहे ती म्हणते की नाही, त्याच्यामध्ये काही एक सुधारणा होऊ शकतात, अजून तुम्ही चांगले ड्रायव्हर बनू शकता. जर ही ऐकण्याची प्रवृत्ती किंवा जर हे सजेशन एक पॉझिटिव्हपणे घेण्याची माझी प्रवृत्ती नसेल, माझी जर अंडरस्टँडिंग नसेल, तर नक्कीच या ठिकाणी भांडणं होणार आहेत. म्हणजे जर माझंच खरं किंवा मीच बरोबर आहे किंवा मीच बरोबर करतोय, जर हे मी गृहीत धरून माझं जीवन जगतोय, तर ऑब्व्हियसली माझ्या घरच्यांबरोबर, माझ्या मित्रपरिवाराबरोबर माझं नेहमी वाद होणार आहेत, भांडणं होणार आहेत. तर यातून कसं बाहेर पडायचं, म्हणजे मतं वेगवेगळी असू शकतात, सो त्यांना कशा प्रकारे ॲक्सेप्ट करायचं, तर एकच मार्ग जो सापडतो तो म्हणजे समोरच्याचं ऐकणं. म्हणजे समोरच्याला ऐकून समजून घेणं, त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे किंवा त्याचं म्हणणं काय आहे. आणि जेव्हा आपण समोरच्याला समजून घेतो तेव्हा 4 गोष्टी आपल्याला सुद्धा नवीन शिकायला मिळतात. पण जर मी माझंच खरं करत बसलो तर ते चुकीचं आहे. तर अशा वेळी वेगवेगळी मतं असू शकतात, तर त्यावेळेला एखाद्याला समजून घेणं आणि मग त्याच्यातून निर्णय काढणं किंवा एखादा मार्ग काढणं नेहमीच एक चांगलं आहे. आणि जेव्हा आपण असं करतो तेव्हा नक्कीच त्या घरामध्ये किंवा त्या रिलेशनशिपमध्ये शांतता किंवा प्रेम हे नक्कीच एक वाढत जातात. आणि एक गोष्ट सांगून मी इथून रजा घेईन तुमची, ती म्हणजे नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता, की जो नम्र झाला, ज्याने कमीपणा घेतला. याचा अर्थ असा नाही की आपण नेहमी कमीपणा घ्यायचा आहे, पण ज्याने नेहमी समजूतदारपणा दाखवला. इथे आपण ह्या कॉन्टेक्स्टमध्ये असं घेऊ शकतो की ज्याने नेहमी समजूतदारपणा दाखवला, ज्याने नेहमी एक विशाल बनण्याचा प्रयत्न केला आणि समोरच्याला समजून घेतलं, अशा व्यक्तीला आपण म्हणू शकतो की नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. तो परमेश्वराला देखील आपल्या वशमध्ये करतो, जो नम्र झाला, ज्याने कमीपणा घेतला, ज्याने एक समजूतदारपणा दाखवला. तर आपण मोठे होऊया आणि ऑब्व्हियसली समजूतदारपणा दाखवूया. धन्यवाद.